राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी ढासळलेल्या यशवंतगडाची पाहणी केली। पहिल्याच पावसात या किल्ल्याची नव्याने बांधणी केलेली संरक्षक भिंत ढासळल्याने या पाहणी दरम्यान किरण सामंत यांनी अधिकाऱ्यांना आणि ठेकेदारांना धारेवर धरले। या यशवंतगडाची डागडुजी केली जाईल, या गडाचे काम दर्जेदार व्हावे यासाठी समितीची स्थापना केली जाणार असून तहसीलदार आणि स्थानिक प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली या बांधकामाची पाहणी समिती करणार आहे। तर दिलेल्या वेळेत हे काम पूर्ण करण्याचा सूचना आमदार किरण सामंत यांनी प्रतिनिधींना दिल्यात। आज यशवंतगडाला व्हिजिट केल्यावरती माझ्यासोबत असलेले तहसीलदार, पुरातत्व खात्याचे वाणे साहेब, तसंच ठेकेदार, कार्यकारी अभियंता उठवणेकर साहेब, कन्सल्टंट हे सर्वजण उपस्थित होते। तसंच येथील सर्व ग्रामस्थ, पंचक्रोशीतील सर्व शिवप्रेमी इथे उपस्थित होते आणि त्यांच्यासमोर ज्या चर्चा झाल्या त्या मी आपल्याला सांगतो की आता हा जो भाग कोसळला होता, हा कोसळलेला भाग लवकरात लवकर दुरुस्त करण्याच्या सूचना दिल्या आहेत। तसंच ह्याकरता लागणारा जो दगड होता हा विशिष्ट प्रकारचा आणि विशिष्ट साईजचा दगड असल्यामुळे इथल्या चिरेखाण संघटनेला हा दगड काढून देण्यास सांगितलं आहे। तसंच इथले स्थानिक बांधकाम करणारे जे कामगार आहेत त्यांना देखील या कामाचं बांधकाम करायला देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। तसंच भविष्यामध्ये हे असं होऊ नये, परत घडू नये याच्याकरता इथले स्थानिक 5 लोकांची समिती तहसीलदार साहेबांच्या अध्यक्षतेखाली नेमण्यात आली आहे आणि त्यांच्या सूचनेनुसार पुढील काम करून घेण्यात येईल। साधारण कधीपर्यंत अपेक्षित आहे काम सुरू होणं? कोसळलेला जो भाग आहे हा उद्यापासून सुरू होईल आणि परत ऑगस्टपर्यंत थांबून पावसानंतर हे स्थानिक लोक वापरून आणि स्थानिक दगड वापरून हा काम सुरू करण्यात येईल। तसंच याला लागणारा वाळू असेल किंवा अन्य कुठचं मटेरियल असेल याचं व्यवस्थित छाननी करून योग्य पद्धतीचा माल वापरण्यात येईल। थँक्यू। काल शिंदे सेनेकडून उद्धव ठाकरेंना डिवचणारा बॅनर लावण्यात आला होता। त्याला प्रत्युत्तर म्हणून पुण्यातील अलका चौकात आज ठाकरे गटाकडून बॅनरबाजी करण्यात आली। निष्ठेचे सोडून विचार, सत्तेसाठी एक लाचार अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेकडून हे बॅनरबाजी केली। तर या बॅनरमध्ये शिवसेनेत असताना एकनाथ शिंदे यांना दिलेल्या पदाचीही माहिती देण्यात आली आहे। शिंदे गटाने जो काल बॅनर लावला होता त्या शिंदे गटाच्या बॅनरला प्रत्युत्तर म्हणून ठाकरेंच्या शिवसेनेकडून आज आम्ही बॅनर लावला आहे। एकदम भारी बॅनर आहे। बॅनर म्हणजे काय, त्यामध्ये एकनाथ शिंदे उद्धव साहेबांच्या पाया पडतात। 2004ला उद्धव साहेबांच्याच मार्गदर्शनाखाली एकनाथ शिंदेंचा राजकीय उदय झाला, तिथून ते आमदार झाले आणि तिथून पुढे पुढे होत आज ते मुख्यमंत्रीपर्यंत गेले। येवला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात विविध विकास कामाचे भूमिपूजन अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते आणि मारुतराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली। यावेळी संभाजी पवार, बाजार समितीचे सभापती सविता पवार यांच्यासह संचालक मंडळ, व्यापारी, शेतकरी तसेच बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते। तसेच येवला कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार अंदुरसूल येथील विविध विकास कामाचे भूमिपूजन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले। यावेळी खासदार भास्कर भगरे, मारुतराव पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते, बाजार समितीचे संचालक मंडळ, कर्मचारी व इतर शेतकरी उपस्थित होते। आमचा येवला मार्केट कमिटी आणि त्याचा हा उपबाजार केंद्र जे आहे अंदरसूल या ठिकाणी 2-4 कामाच्या जो 7.5 कोटीची कामाचे जे आहे भूमिपूजन झालं। त्याच्यामध्ये विक्री हॉल आहे, त्याच्यामध्ये काही कॉन्क्रिटीकरण वगैरे वगैरे त्याचं जे आता काम सुरू करतोय। 2 महिन्याच्या प्रदीर्घ सुट्टीनंतर विदर्भातील शाळेतील पहिली घंटा आज वाजली। शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवून त्यांच्या रथाचं सारथ्य करीत केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव हे गावातून विद्यार्थ्यांसोबत प्रवेश उत्सव दिंडीत सहभागी झाले। तर यावेळी विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत केलं। शाळेत येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांचं स्वागत करण्यासाठी केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मादनी येथील जिल्हा परिषद शाळेत जाऊन प्रवेश उत्सव कार्यक्रमाला हजेरी लावली। त्यांच्या पुढाकारातून बुलढाणा जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकणाऱ्या जवळपास 17,000 विद्यार्थ्यांना अद्ययावत शालेय बॅग वाटप करण्यात येणार आहेत। तर त्यांचा शुभारंभ आज जिल्हा परिषदेच्या मादनी शाळेपासून करण्यात आलाय। ज्या शाळेत शिकलो त्या शाळेतील विद्यार्थ्यांचं स्वागत आज प्रवेश उत्सवाच्या निमित्ताने करण्याचं भाग्य मला मिळालं, अशी प्रतिक्रिया केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी माध्यमांशी बोलताना दिली। काय प्रयत्न केले जात आहेत?
या ठिकाणी जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजेत. शिक्षकांनी चांगलं संस्कारक्षम शिक्षण त्या ठिकाणी दिलं पाहिजेत. पालकांना सुद्धा मोटिवेट केलं पाहिजेत. शाळाबाह्य कुठलाही विद्यार्थी राहता कामा नये. सर्व 14 वर्षाच्या आतील मुलं हे शाळेमध्ये आलेच पाहिजेत. या बाबतीमध्ये सगळं काम या ठिकाणी केलं जातं. आपल्या राज्य सरकार आणि केंद्र सरकारचंही ते धोरण आहे. आणि म्हणून आज तुम्ही पाहिलं असेल की मादनीच्या प्राथमिक शाळेमध्ये एक 3ऱ्या वर्गापर्यंत कॉन्व्हेंटमध्ये शिकलेला विद्यार्थी आज त्यानं 4थ्या वर्गामध्ये या प्राथमिक शाळेमध्ये प्रवेश घेतलेला आहे. म्हणजे जिल्हा परिषद शाळांची लोकप्रियता वाढत आहे. विद्यार्थ्यांचा पालकांचा सुद्धा कल आज आमच्या जिल्हा परिषदच्या शाळेकडे वाढत आहे. पुढच्या काळामध्ये पुन्हा पहिले सुगीचे दिवस या सगळ्या जिल्हा परिषदच्या शाळेंना येतील. बीडच्या श्री क्षेत्र गहिनाथ गडाच्या संत वामनभाऊ महाराज पालखी सोहळ्यातील रथाला शेतकरी अश्रुबा त्रिंबक लाड यांच्या बैलजोडीला मान मिळाला आहे. या विशेष बैलजोडीची खरेदी या शेतकऱ्याने कर्नाटकमधून केली आहे. 25 जून रोजी श्री क्षेत्र गहिनाथ गडाची दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. तर आज दिंडीतील रथाला जुपली जाणारी बैलजोडी पाटोदा तालुक्यातील चिखली गावात दाखल होताच तिचं जंगी स्वागत झालंय. शेतकरी अश्रुबा लाड यांना यंदाचा मान मिळाल्यानंतर वर्षभरापासून त्यांच्याकडून बैलजोडीचा शोध सुरू होता. अखेर कर्नाटक राज्यातून ही बैलजोडी खरेदी करण्यात आली. ग्रामस्थांनी फुलांच्या पायघड्या आणि पुष्पवृष्टी करत या बैलजोडीचं मनोभावे स्वागत केलंय. स्वागत ग्रामस्थांनी अतिशय उत्साहात केले. परंतु सर्वात महत्त्वाचा विषय गावकरी महंत विठ्ठल महाराज मठाधिपती श्री क्षेत्र गहिनाथगड यांचे आम्ही आभारी आहोत. आमच्या गावाला हा मान दिला. आणि आमचे आसुरबापू हे सतत पूर्वीपासून म्हणजे खूप कष्टातून यांनी त्यांचा संसार फुलवलेला आहे. प्रसंगी ऊस तोडलेला आहे. मुलं वाढवलेत. मुलं पण आता चांगली म्हणजे व्यवसायात आहेत. आणि गावकऱ्यांना यांचा अभिमान आहे. आणि आम्ही अतिशय उत्साहामध्ये 25 तारखेला डीजेसह गावकरी सर्व उपस्थित राहून गावाला जो मान दिला आहे गडाने त्यासाठी आम्ही पूर्ण वेळ देऊन पालखी सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहोत. आज आसुबापू यांनी जे पालखी सोहळ्यासाठी गहिनाथ गडाचे बैल आणलेले होते यासाठी सर्व गावकऱ्यांनी औक्षण करून फुलाच्या पायगाड्या टाकून पुष्पवृष्टी करून या बैलांचं स्वागत केलेलं आहे. याचा गावाला सार्थ अभिमान आहे. आणि 25 तारखेला जो सोहळा चालू होणार आहे यासाठी सर्व ग्रामस्थ मोठ्या उत्साहामध्ये गहिनाथगडावर जाणार आहेत. आणि हा जो मान महंत विठ्ठल महाराज यांनी दिलेला आहे त्याबद्दल आम्ही सर्व ग्रामस्थ त्यांचे आभारी आहोत. जिल्हा परिषद नगरपालिका यासह सर्व शाळांच्या नवीन शैक्षणिक सत्रासाठीची पहिली घंटा आज सकाळी वाजली. प्रवेश विद्यार्थ्यांना आनंददायी वातावरण अनुभवता यावं यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील तिवसा येथील आदर्श जिल्हा परिषद शाळेत जिल्हाधिकारी विकास मीना यांनी हजेरी लावली. यावेळी शाळा सजवण्यात आली होती. तसेच विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ, मोफत पुस्तके, गणवेश देऊन त्यांचं स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी मीना यांनी विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. तर याच शाळेला मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार देखील मिळाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातर्फे धुळेकर नागरिकांच्या अनेक प्रलंबित समस्या घेऊन धुळ्यात मोठ्या प्रमाणावर ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. आंदोलनात यमराजाची प्रतिकृती देखील दाखवण्यात आली आणि आयुक्त प्रशासनाला निवेदन देण्यात आले. राज्य सरकारला बदनाम करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाने विरोधकांशी हातमिळवणी करण्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या वतीने हे ढोल बजाव आंदोलन करण्यात आले. धुळेकरांवर लादलेली अव्वाच्या सव्वा घरपट्टी तत्काळ कमी करण्यात यावी. शहराचे झोन पाडून त्यात देण्यात येणाऱ्या सुविधांचा विचार करून मालमत्ता कराची आकारणी करण्यात यावी. पावसाळा सुरू होऊनही अद्याप पूर्णपणे नालेसफाई झालेली नाही या आणि अशा अनेक मागण्या घेऊन महापालिकेत ढोल बजाव आंदोलन करीत आयुक्तांना निवेदन देण्यात आले. आता पालिका यावर काय उपाययोजना करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले. धुळे शहरामध्ये अवास्तव घरवाढीपट्टी प्रशासनाने केलेली आहे. त्यासोबत शहरामध्ये दूषित पाणी येते. घाण कचऱ्याने शहर साचलेलं आहे. नागरिक त्रस्त आहेत. कर वसुली मोठ्या प्रमाणात आहे. प्रशासन फक्त ठेकेदारांचं बिलं काढण्यात मजदूर आहेत. प्रशासकीय अधिकारी, आयुक्त शहरामध्ये फेरफटका सुद्धा मारत नाही. नगरपालिकेत महापौर नाही, नगरसेवक नाही, शासन नाही, प्रशासन आहे. प्रशासनाचं काम केलं पाहिजे अशा दृष्टिकोनातून मी या ठिकाणी जागवायला आलेलो आहे. शासनाने भरपूर पैसे प्रशासनाला पाठवलेत, पण प्रशासनाने शासनाला बदनाम करण्यासाठी आवर्जून विरोधी पक्षाची हातमिळवणी करून या ठिकाणी काम केलेलं नाहीये.
मगाशी आमच्या एका पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला की 2015ला राष्ट्रवादीच्या कैलास चौधरींच्या काळात हा ठराव केला गेला. मित्रांनो, 2015ला जरी ठराव केला असेल त्याची अंमलबजावणी 2024ला झालेली आहे. 2015चा ठराव 2024 पर्यंत पालिकेने का दाबून ठेवला? तर पालिकेला या पाठीमागे राष्ट्रवादी काँग्रेसला बदनाम करायचं आहे का? हा पालिकेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना माझा प्रश्न आहे. पालिका प्रशासकीय अधिकारी जर आता झोपेतनं उठणार नाही तर आम्ही सतत 15 दिवसानंतर पालिका प्रशासकीय अधिकाऱ्यांना झोपेतनं उठवू, नागरिकांना न्याय मिळवून देऊ. घरपट्टी कमी केल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. जर मला मतदान केले नाही तर पुढच्या वेळी तुमच्या गावाला फुली मारेन, अशी धमकी भारतीय जनता पार्टीचे आमदार बबनराव लोणीकर यांनी मतदारांना दिली. मी फक्त 5 वर्षातून एकदा एक मतदान मागतो, ते सुद्धा मला दिले नाही, असे देखील त्यांनी या धमकीत नमूद केले. तर मी 300 गावाला डांबर रोड केले. तुमचं गाव पूर्वी आमच्या विधानसभेत नव्हतं. या 44 गावात एकही गावाला रोड नव्हता. ज्याळाला हे गाव माझ्या विधानसभेत आले. तुमचा यदलापूर पासून बोरगाव पर्यंत हा सगळा रस्ता 20-25 कोटीचा रस्ता आहे. मी मंत्री झालो तेव्हाच दिला. म्हणजे मीच दिलं, जे दिलं ते मीच दिलं. पुढे मी जिवंत तोरक देत राहील, त्याची काही चिंता करू नका. मी देणार. तुम्ही मला द्या नाही तर नका देऊ. 5 वर्षाचं बोलू तर एक फुल्ली द्या नाही तर नका देऊ. असंच तुम्ही मला नाही बी दिलं तर 5-5, 10-10 कोटी मिळतील. हे डोक्यातून काढून टाका. एकदा चौपाईन, 2दा चौपाईन, 3दा चौपाईन आणि मी म्हणेन मग आता फुली आणा. तर ही वेळ येऊ देऊ नका. आपल्या कामाचा तो सरपंच, आपल्या गावाचा विकास करणारा आपला सरपंच. 13 वर्षीय वैभव जानी याने अमृतसर, लेह, लडाख या भागात केलेल्या सहलीचं प्रवास वर्णन शब्दबद्ध करीत लिहिलेल्या रीड द रोड या इंग्रजी प्रवास वर्णनाचे एक छोटेखानी कार्यक्रमात माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. यावेळी वैभवचे आई वडील ख्याती जानी, फाल्गुन कुमार जानी आणि हितचिंतक उपस्थित होते. वैभव हा त्याच्या आई वडिलांसह 2024 मध्ये 18 दिवसांच्या अहमदाबाद, जयपूर, अमृतसर, श्रीनगर, लेह, लडाख अशा इतर भागात सहलीसाठी गेला होता. त्याचे प्रवास वर्णन वैभवने या पुस्तकात केले आहे. विशेष म्हणजे हे पुस्तक ऑनलाइन विक्रीसाठी सुद्धा उपलब्ध केले गेले. मैं वैभव जानी हूँ और ये जो किताब है रीड द रोड्स, मैंने अपने 18 दिन लंबी यात्रा के बारे में लिखा है. हिमालय और उत्तर भारत जिधर हम गए थे. तो जब मैं घर लौटा था तब मुझे लगा कि मैं अपने दोस्तों और अपने परिवार को यह यात्रा का पूरा खूबसूरती नहीं बता पा रहा. तो इसलिए मेरे मम्मी पापा ने मुझे सलाह दी कि मैं एक किताब लिखूं. यह बात से मैं बहुत प्रसन्न हो गया कि बचपन से ही मुझे लिखने का बहुत शौक़ था. और मुझे लगता है कि मेरे परदादा, जिनका नाम प्रोफेसर CV रावल, उनके विरासत के कारण है, जो एक प्रसिद्ध लेखक थे. मैंने यह किताब में अपनी सच्चे अनुभवों को लिखा है. फिर और यह जो किताब है उसमें मैंने अपनी सच्ची फीलिंग्स को लिखा है, जिसको आप पढ़ोगे तो आपको ऐसा लगेगा कि आप मेरे साथ यात्रा कर रहे हो और नज़ारे के आनंद ले रहे हो. यह किताब में आपको ऐसा लगेगा कि आप सच में मेरे साथ हो और आपको सही तरीके से पता चल रहा है कि क्या उधर ठीक नहीं है, क्या हमें अपने आप को इम्प्रूव करना चाहिए, जैसे रिस्पॉन्सिबल टूरिज्म. अबू आझमी यांच्या वारीमुळे रस्ता जाम होतो या वक्तव्याच्या विरोधात सोलापुरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये अखिल भाविक वारकरी मंडळाकडून टाळ वाजवत निषेध आंदोलन करण्यात आले. अबू आझमी यांनी विधान मागे घेतले नाही तर राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा देखील यावेळी देण्यात आलाय. प्रथम मी अबू आझमींचा जाहीर निषेध करतो, कारण त्यांनी वारीच्या बाबतीमध्ये खूप चुकीचं वक्तव्य या ठिकाणी केलेला आहे. वास्तविक पाहता वारकरी हा कोणाच्याही अस्मितेला व कोणाच्याही पंथाला, धर्माला कधीही विरोधात वक्तव्य करत नाही. वारकरी संप्रदाय हा नेहमी परंपरा सांभाळून समाजामध्ये संस्कृती आणि संस्काराचे विचार देणारा संप्रदाय आहे.
या संप्रदायाची परंपरा शेकडो वर्षापासूनची आहे। ज्ञानोबारायांचा काळ बघितला तर हजारो वर्षापासूनचा हा परंपरेचा विचार असताना कधीही वारकऱ्यांनी समाजाला त्रास होईल असं वर्तन किंवा विचारसुद्धा व्यक्त केलेले नाहीत। परंतु अबू आझमींनी त्यांच्या राजकीय हेतूसाठी वारीवर आक्षेप घेतलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे की वारीच्या निमित्ताने पंढरपूरला वारकरी जातात, त्यामुळे रस्त्यावर अडथळा होतो। वास्तविक पाहता वारी ही पंढरपूरला जात असताना रस्त्यावरून जातो ते आम्ही आमचं ध्येय पूर्ण करण्यासाठी नाही, तर मार्गामध्ये असलेल्या प्रत्येक गावाला स्वच्छतेचा, पर्यावरणाचा, शिवाय आरोग्याचा, संस्काराचा संदेश देत आम्ही निघत असल्यामुळं याला केवळ एक धार्मिकतेचं रूप न देता वास्तविक पाहता हा पारंपरिक आणि देशाच्या हिताचा संस्कृतीचा वारसा या वारीच्या निमित्ताने पुढं जातोय। ही वारी अबू आझमींना कळलीच नाही, वारी कशाला म्हणतात। वास्तविक पाहता भारताचा, देशाचा जर विचार केला तर भारताची फाळणी ही धर्म या अनुषंगानं झालेली आहे। शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे हे आज बुलढाणा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते, तर देऊळगाव राजा तालुक्यातील सिनगाव जहागीर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रवेश उत्सव कार्यक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी त्यांनी हजेरी लावली। विद्यार्थ्यांना बैलगाडीत बसवत त्यांनी शाळेत आणले। शाळेत अत्यंत उत्साहाचे आणि आनंदाचे वातावरण होते, तर जिल्हा परिषद शाळेत घडलेला प्रकार चुकीचा असून दोषींवर कारवाई करण्यात येईल असं दादा भुसे यांनी सांगितलंय। या ठिकाणी तुमच्यासाठी तयारी केली नाही, विद्यार्थ्यांकडून निगेटिव्ह पॉइंट नाही का भाऊ सर? आज पहिला दिवस आहे, आपल्याला विनंती आहे असं जर काही झालेलं असेल तर ती चुकीची गोष्ट आहे, याचं निश्चितपणे चौकशी करू। परंतु आजचा शुभ दिवस आहे आणि खास विदर्भासाठी सर मला हे म्हणायचं मुख्यमंत्री महोदयांच्या सूचनेनुसार आम्ही सर्व पदाधिकारी आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक शाळेमध्ये अशा पद्धतीने स्वागताचे कार्यक्रम होत आहेत। स्वच्छता करणं हा काही विषय नाही। मला वाटतं की आजचा पहिला दिवस आहे, मध्यंतरीच्या काळामध्ये सुट्ट्या होत्या आणि सर्व गाव मिळून आपण जर बघितलं असेल तर सर्व गाव या ठिकाणी त्यांच्या घरातला कार्यक्रम आहे अशा पद्धतीने साजरा करतायत। माझी तुम्हाला विनंती आहे, वाहतूक पोलिसांकडून रिक्षा चालकांवर होत असलेल्या कारवाईविरोधात शिवसेने शिंदे गटाचे माजी नगरसेवक महेश गायकवाड यांनी रिक्षा चालकासह वाहतूक पोलिसांची भेट घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन सांडभोर यांना निवेदन दिले असून रिक्षा चालकांवर होत असलेली अन्यायकारक कारवाई त्वरित थांबण्याची मागणी महेश गायकवाड यांनी केली। ही कारवाई थांबवली नाही तर येणाऱ्या काळात चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा देखील महेश गायकवाड यांनी दिलाय। गेल्या आठवड्यापासून माननीय डीसीपी ट्रॅफिक यांना एका रिक्षा चालकाने धडक दिली आणि ते गंभीर जखमी झाले। त्याचा राग आमच्या रिक्षा चालकांवर काढून सर्व पोलिसांना कामाला लावलंय आणि एवढ्या केसेस रिक्षावाल्यांवर झालेच पाहिजे आणि त्यांच्याकडून 10,000 रुपये वसूल केलाच पाहिजे असं फरमान माननीय पोलीस आयुक्त, माननीय पोलीस उपायुक्त यांच्याकडून काढलं आहे। आम्ही मान्य करतो की आमचे रिक्षा चालक ओव्हरशीट चालतात, त्यांनी चालायला नको, पण एकतर्फी कारवाई होते। जो प्रवासी पुढे बसतो घाईगडबडीत आमच्या रिक्षा चालकांना बोलतो मला जायचं मी पुढे बसतो पण सोड, त्या प्रवाशांवर का कारवाई केली जात नाही, फक्त रिक्षा चालकांवर का कारवाई केली जाते असा आमचा आक्षेप आहे। तसेच आज कल्याण डोंबिवलीमध्ये वाहतुकीचा प्रश्न एवढा गंभीर झालेला आहे। वाहतूक नियमनाला पोलीस नाहीत, बऱ्याच ठिकाणी पोलीस नसतात, पण रिक्षा चालकांना 10,000 रुपये वसुलीसाठी पोलीस बरोबर आहेत। आणि आज कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रामध्ये वाहतुकीचा प्रश्न एकदम जटिल झालेला आहे, लोक हैराण आहेत। संपूर्ण कल्याण डोंबिवलीमध्ये सार्वजनिक प्रवासी वाहतूक व्यवस्था वाहतूक कोंडीमुळे ठप्प आहे, प्रभावित होत आहे। त्यावर माननीय पोलीस प्रशासन किंवा माननीय पोलीस आयुक्त किंवा माननीय पोलीस उपायुक्त
वाहतूक नियंत्रण यांच्याकडून काही उपाययोजना केल्या जात नाही, पण रिक्षा चालकांना ना टार्गेट केलं जात आहे. हा अन्याय आम्ही कधीही सहन करणार नाही.